खुशखबर, शेतकऱ्यांना या दिवशी मिळणार पीक विम्याचे 2400 कोटी रुपये. राज्यातील 94 लाख शेतकऱ्यांना खरीप पीक विमा भरला. त्यात सोलापूर जिल्ह्यातील 5 लाखावर शेतकरी आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचं नुकसान झाल्याचं विम्यातून आधार मिळेल या आशेने शेतकऱ्यांना 500 कोटीचा हिस्सा भरला. 6 महिने झाले अजूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. 8 दिवसात बाधित शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळेल अशी कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. पीक विम्याच्या निकषानुसार राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल अशा स्थितीत नसल्याने कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की काही तालुके त्यातील काही मंडळांमधील शेतकऱ्यांचं नुकसान प्रमाणात पीक विमा मिळेल असेही ते म्हणाले. पीक कापणी प्रयोगानंतर अपेक्षित उत्पन्न उंबरठा उत्पन्न यातून झालेल्या नुकसानीची माहिती राज्य शासनाकडून केंद्र शासनाला पाठवण्यात आली आहे. त्या ठिकाणी कोणत्याही तालुक्यात किती मंडळामध्ये किती पिकांचं घट झाली आहे त्यावर अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम वितरित होणार आहे. खरीप हंगाम 2025 पीक विमा योजनेअंतर्गत प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, भात, ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, तीळ, कांदा या पिकांना विमा संरक्षण उपलब्ध आहे. तूर व कापूस पिकांचे पीक कापणी प्रयोग आणि त्यांचा अहवाल अजूनही शासनाला गेलेला नाही. त्यामुळे 2 पिकांचा विमा मिळाला. एप्रिल महिना उजाडणार आहे. त्यापूर्वी भात, ज्वारी, मका, बाजरी, सोयाबीन, उडीद पिकांचा शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. खरीप पीक विम्याची स्थिती काय? अर्जदार शेतकरी आहेत 94 लाख. शेतकऱ्यांना भरलेला हिस्सा 500 कोटी. पीक विमा संरक्षित रक्कम